ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 101. परी मूर्खपणे नेनशी न चिंतावे ते चिंतिशी आणि तुची नीती सांगशी आम्हा प्रती. मग मूर्खपणाने तू हे जाणत नाहीस आणि ज्याबद्दल चिंता करू नये त्याबद्दल चिंता करतोस आणि पुन्हा आम्हालाच धर्म सांगतोस. देखे विवेकी जे होती ते दोही तेही न सोचिती, जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. अर्जुना, लक्षात ठेव, जे विवेकी पुरुष असतात ते उत्पत्ती किंवा जन्म आणि नाश किंवा मरण हे दोन्ही भ्रांतीने भासतात. म्हणून वस्तुतः उत्पत्ती नाश नाहीतच असे जाणून शोक करीत नाहीत. न त्वेवाहं जातुनासं न त्वं नेमे जनाधिपा न चैव न भविष्याम सर्वे वयमता परम. अर्जुना, सांगेन ऐक, येत आम्ही तुम्ही देक आणि हे भूपती असेक आदी करुणी. अर्जुना, मी सांगतो ते ऐक. येथे आम्ही व तुम्ही तसेच हे जमलेले सर्व राजे वगैरे नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी. हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही. नित्य असेच असून असे नाही किंवा निश्चित क्षय पाहू असेही नाही. असणे व जाणे या दोन्ही भ्रांती आहेत. असणे नसणे हे दोन्ही आपल्या ठिकाणी नाहीत. हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिशे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. उत्पत्ती नाश हे दोन्ही भ्रांतीने भासतात. वस्तुता पाहिले असता जी मूळ वस्तू ती अविनाशी म्हणजे उत्पत्ती विनाशरहित आहे. जैसे पवने तो हलविले आणि तरंगाकार जाहले तरी कवनके जन्मले मनोये तेत. ज्याप्रमाणे वाऱ्याने पाणी हलले असता ते पाणी तरंगाकार होते तेव्हा तेथे कोण जन्माला आले असे म्हणता येईल. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहले तरी आता काय निमाले विचारिपा. आणि वारा वाहणे बंद झाले असता पाणी पुन्हा पूर्ववत सपाट होऊन जाते तेव्हा कशाचा नाश म्हणता येईल याचा विचार कर. देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. धनुबा तुकाराम. ऐके शरीर तरी एक परी वैसा भेदे अनेक. हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. पहा अर्जुना, आपले शरीर एकच आहे पण वयाच्या भेदाने तेही निरनिराळे वाटते. हे प्रत्यक्षच आपण पाहतो. येत कौमारत्व दिसे मग तारुणी ते भ्रंशे परी देहची न नाशे एकासवे. पहिले बाळपण असते ते बाळपण तारुण्य दशेत नाहीसे होते पण या एका दशेबरोबर देह काही नाहीसा होत नाही. तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पायी ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. त्याप्रमाणे चैतन्याच्या सत्तेवर हे नाना प्रकारचे देह होतात व जातात. असे ज्याला ज्ञान झाले त्याला असा संसाराचा मोह होत नाही व त्यामुळे त्या मायामोहामुळे होणारे दुःखही उत्पन्न होत नाही. मात्रा स्पर्शांतु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्यास्तां स्थिती क्षव भारत. धनुबा तुकाराम. येत नेनावया हेची कारण जे इंद्रिया आधीनपण ती आकळी जे अंतकरण म्हणून भ्रमे. हे तत्व न जाणले जाण्याचे कारण हे आहे की आपले अंतकरण सर्वस्वी इंद्रियांच्या स्वाधीन होऊन गेले आहे म्हणून हा भ्रम होतो. इंद्रिये विषय सेविती तेत हर्ष शोक उपजती ते अंतरापलविती संगेने. इंद्रिये आपापले विषय सेवन करतात तेव्हा इंद्रियांना कोठे सुख होते तर कोठे दुःख होते आणि अंतकरण इंद्रियाधीन असल्यामुळे इंद्रियांच्या संगाने अंतकरणी सुखदुःखाने ग्रासले जाते. जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही तेत दुःख आणि काही सुखही दिसे.
या विषयांच्या ठिकाणी एक सुखच मिळेल किंवा दुःखच मिळेल अशी एकनिष्ठ स्थिती नाही. तेव्हा सुख होते तर केव्हा दुःख होते. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेत द्वेष उपजती श्रवणद्वारे. शब्दविषयाचे दोन भेद. शब्द निंदात्मक राहील किंवा स्तुतिबोधक तरी राहील, तो शब्द ऐकल्याबरोबरच द्वेष किंवा प्रेम उत्पन्न होते. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपूचे निसंगे कारण संतोष खेदा. स्पर्श विषयाचे मृदुत्व व कठीणत्व हे दोन गुण आहेत. ते शरीराच्या द्वारा अंतःकरणात संतोष किंवा खेद उत्पन्न करतात. भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, उपजवी सुखदुःख नेत्रद्वारे. भयंकर आणि सुरेख असा दोन प्रकारचा रूपविषय आहे. तो नेत्रेंद्रियांच्या म्हणजे डोळ्यांच्या द्वारा सुखदुःख भोगवतो. सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा भेद, जो घ्राणसंगे विषाद तोष देता. सुगंध आणि दुर्गंध असा दोन प्रकारचा परिमळ म्हणजे गंध आहे. तो घ्राणेंद्रिय म्हणजे नाकाच्या द्वारा संतोष व विषाद उत्पन्न करतो. तैसाची द्विविध रस, उपजवी प्रीती त्रास, म्हणून हा अपभ्रंश विषयसंग. त्याचप्रमाणे गोड व कडू असा दोन प्रकारचा रसविषय प्रीती व कंटाळा उत्पन्न करतो. म्हणून विषयाचा संग आपल्याला आपल्या स्वरूपाचा विसर पाडणार आहे. तेव्हा हे अर्जुना, देखे इंद्रिया आधीन होईजे, तै शीतोष्णा ते पाविजे, आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे. अर्जुना, पहा, अशा रीतीने जेव्हा आपण इंद्रियांच्या स्वाधीन होतो तेव्हा शीत व उष्ण इत्यादी द्वंद्वाचा अनुभव घेतो आणि त्यामुळे आपण सुखदुःख भोगतो. या विषया वाचून काही आणिक सर्वता रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. या विषयासारखे आपल्याला सुख देणारे या जगात काहीच नाही असे भासविणे हा या इंद्रियांचा स्वभावच आहे. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा आभासे भद्रे जाती. हे विषय तरी कसे आहेत पहा. या विषयांना मृगजळापेक्षा अधिक सत्यता नाही, किंवा स्वप्नातला हत्ती जितका सत्य आहे तितकेच हे विषय सत्य आहेत. देखे अनित्य ते या परी, म्हणून तू अवेरी, हा सर्वता संग न धरी धनुर्धरा. अशा रीतीने हे विषय क्षणभर टिकणारे आहेत, म्हणून त्यांचा त्याग कर व पुन्हा संग धरू नकोस. यम हि न यतव्यन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ, समदुःख सुदुःख सुखम धीरम, स्वमृतत्वाय कल्पते ज्ञानोबा तुकाराम. हे विषय जया ते ना कळीती, तया सुखदुःखेन पवती, आणि गर्भवास संगती नाही तया. ज्याला विषय सुखात गोडी वाटत नाही, ज्याला विषय संगापासून सुखदुःखे होत नाही, आणि ज्याची जन्म मरण परंपरा ही संपते, तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वता, जो या इंद्रियांता नागवीची. जो पुरुष या विषयाला भाळत नाही तो नित्य अविनाश स्वरूप होतो, म्हणजे ब्रह्मस्वरूप होतो असे समज. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सता, उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वन्योत्सत्वदर्शिभिः ज्ञानोबा तुकाराम. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचार परलोक ओळखती. अर्जुना, आणखी एक गोष्ट सांगतो ती आता लक्षात ठेव. ही गोष्ट विचारी लोक जे आहेत त्यांनाच माहीत असते. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ सतत संत स्वीकारिती. या नामरूपात्मक जगामध्ये एक चैतन्य वस्तू व्यापक आहे, पण ती गुप्त आहे, म्हणजे नामरूपाने झाकली गेल्यामुळे ती दिसत नाही. तत्वज्ञ पुरुष जे आहेत ते अखंड त्याकडेच दृष्टी ठेवून असतात. सलिली पय जैसे एक होऊनी मिनले असे, परी निवडूनी राजहंसे वेगळे कीजे. पाण्यात दूध मिसळलेले असता
जसे ते पाण्याशी मिळून राहते, पण हंसाला मात्र ते पाण्यातील दूध पाणी टाकून देऊन निराळे वेचून घेता येते. की अग्निमुखे किडाळ, तोडोनिया चोखाळ, निवडिती केवळ बुद्धिमंत. किंवा बुद्धिमान लोक अग्नीत तापून तापून सोन्यातील हिणकस नाहीसे करून शुद्ध सोने अलग करून घेतात. त्याप्रमाणे ना तरी जाणिवेच्या आयनी, करिता दधी कडसनी, मग नवनीता निर्वाणी दिसे जैसे. किंवा बुद्धिमान लोक अग्नीत तापून तापून सोन्यातील हिणकस नाहीसे करून शुद्ध सोने अलग करून घेतात. किंवा बुद्धीच्या साह्याने दह्याचे घुसळण केले असता ज्याप्रमाणे लोणी बाहेर पडते, की भूस बीज एकवट, उपनिता राहे घनवट, तेत उडे ते फळकट जाणू आले. अथवा कोंडा व धान्य एकवटलेले असते, पण तेच पाखडले असता खाली साचते ते धान्य व उडून गेले तो भुसा, असे आपल्याला कळून येते. त्याप्रमाणे विचार केला असता प्रपंच म्हणून कोण्या वस्तूचे अस्तित्व सिद्ध होत नाही व त्याचे ज्ञानच होत नाही. पण मग प्रपंचाचा निराश होऊन शेष चैतन्य वस्तू हीच शिल्लक राहते व ज्ञानी पुरुष तीच घेतात. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानियाशी. म्हणून अनित्याच्या ठाई, तया आस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्ष दोही देखिला असे. म्हणून अनित्य भासणारी वस्तू अस्तित्वात आहे असे त्यांना कधीच वाटत नाही. असा ज्ञानी पुरुषांनी नित्य आणि अनित्य वस्तूचा निर्णय केला आहे. अविनाशी तु तद्विद्धी येन सर्वमिदं ततं, विनाशमव्यय शासन कच्चित करतु महर्षी. ज्ञानोबा तुकाराम. देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाहिया सारता, तरी सारते स्वभावता नित्य जाणी. अर्जुना, पहा, सार काय व असार काय याचा विचार केला असता अविचाराने किंवा कल्पनेमुळे जे भासते ते असार असते व जे कल्पनेपूर्वीच असते म्हणून नित्य असते ते सार म्हटले जाते. हा लोकत्रयाकार, तो जयाचा विस्तार, तेत नाम वर्णाकार चिन्ह नाही. हे सर्व त्रैलोक्य त्या नित्य वस्तूचा खरोखर विस्तार होय. त्या वस्तूचे ठिकाणी नाम, वर्ण, आकार यापैकी काही एक त्याला जाणता येईल असे चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगत, जन्मक्षयातीत, तया केलिया ही घात कदा नोही. तो जो आत्मा सर्वदा राहणारा आहे, सर्व व्यापक आहे, त्याला उत्पत्ती नाश नाहीत, म्हणून त्याचा नाश कधीच होऊ शकत नाही. अंतवंत इमे देहा, नित्यस्योक्ता शरीरिण, अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युद्धस्व भारत. य एनं वेत्ति हन्तारं, यश्चैनं मन्यते हतम्, उभो न विजानीतो, नायं हन्ति न हन्यते. आणि शरीरजात आगवे, हे नाशवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमरा. आणि सर्व प्रकारची जीवशरीरे स्वभावता नाशिवंत आहेत. म्हणूनच अर्जुना, युद्ध करणे हा स्वधर्म सोडू नको. युद्ध कर, तू धरुनी देहाभिमानाते, दिठी सुनी शरीराते, मी मारिता हे मरते म्हणतासी. शरीराचा तू अभिमान धरून किंवा मी म्हणजे शरीर असे समजून मी मारणारा व हे मरणारे असे तू म्हणत आहेस. तरी अर्जुना, तू हे नेनशी, जरी तत्वता विचारिशी, तरी वदिता तू नवशी, ते वद्य नव्हती. पण अर्जुना, मी म्हणजे कोण याचा तात्विक विचार करून पाहता तू मारणारा ठरत नाहीस व ते मरणारे ठरत नाहीत, हे मात्र तू जाणत नाहीस. न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूया, अजो नित्या शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययं,
कथं स पुरुषा पार्थ कं घातयति हन्तिकं वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गुह्यन्ति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यानि संयाति नवानि देही जैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नीची साच आपजे मग चेऊनिया पाहिजे तव काही नाही ज्याप्रमाणे स्वप्नात दिसणारा देखावा स्वप्न आहे तोपर्यंत खरा वाटतो मग जाग आल्यावर ते काही एक खरे वाटत नाही तैसी हे जाण माया तू भ्रमता हासी वाया शस्त्रे हानितलया ही छाया जैसी अंगीन रूपे त्याप्रमाणे जागृतीतला हा जगत पसारा तसाच अर्जुना खोटा आहे असे समज तू व्यर्थच भ्रमाने त्याला खरा समजतो त्याप्रमाणे शस्त्राने छायेवर वार केल्यास त्या छायेस काही तो प्रहार लागत नाही किंवा तो शस्त्राचा घाव आपल्या अंगाला लागत नाही का पूर्ण कुंभ उलंडला तेत बिंबाकार दिसे भ्रंशला परी भानू नाही नासला तयासवी ज्याप्रमाणे पाण्याने भरलेला घडा पालता झाला असता त्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे होते तरी प्रतिबिंबाबरोबर बिंबरूप सूर्य नाहीसा होत नाही ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया आपेसे स्वरूपची किंवा घड्यात धरून असलेली पोकळी घड्याच्या आकाराची दिसते पण घडा फुटला तरी ती पोकळी व बाहेरचे आकाश एकच राहते तैसे शरीराच्या लोपी सर्वता नाश नाही स्वरूपी म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा त्याप्रमाणे शरीर नाहीसे झाले तरी देहातील चैतन्य नाहीसे होत नाही म्हणून अर्जुना उत्पत्ती नाशाची किंवा जन्म मृत्यूची खोटी भ्रांत कल्पना चैतन्याच्या ठिकाणी मानू नकोस जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नाते ज्याप्रमाणे फाटकी जीर्ण झालेली वस्त्रे टाकून आपण नवीन वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे जीव हा एक देह टाकून दुसरा देह धारण करत असतो नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता अच्छेद्यो यमधायो यमक्लेद्यो शोष एव च नित्यसर्वगतास्थाणुरचलोऽयं सनातनः अव्यक्तो यमचिन्त्यो यमविकार्यो यमुच्यते तस्मादेवं विदित्वेनं शोचितु महर्षी ज्ञानोबा तुकाराम हा अनादि नित्यशुद्ध निरूपादि विशुद्ध मनवनी शस्त्रादिकी छेद न घडेयया अर्जुना ज्याच्याविषयी तू शोक करतोस तो जीवात्मा अनादि म्हणजे उत्पत्ती रहित आहे नित्य राहणारा आहे त्याच्याशिवाय दुसरी वस्तूच नाही म्हणून तो उपाधिरहिती आहे त्रिगुणारहित शुद्ध आहे म्हणून शास्त्राधिकांनी तो तुटला जात नाही हा प्रळयोदके नापलवे हा अग्निदाहन संभवे येत महाशोषण प्रभवे मारुताचा या जीवात्म्याला प्रलयातले सर्व एक झालेले पाणी देखील बुडवू शकत नाही अग्नीची उष्णता त्याला जाळू शकत नाही व वायूही त्याला शोषू शकत नाही अर्जुना हा नित्य अचळ हा शाश्वत सर्वत्र सदोदित परिपूर्ण हा असा हा अर्जुना नित्य अखंड एक चैतन्य रूपच असून कधीही परिणाम न पावणारा आहे तो सर्वत्र अणुरेणूपासून भरलेला असून परिपूर्ण आहे म्हणजे अपूर्ण कधीच होत नाही हा तर्काची दिठी गोचर नो हे किरीटी ध्यान याची भेटी उत्कंठा वाहे अर्जुना तर्काने याचे ग्रहण होत नाही किंवा कितीही तर्क केले तरी याच्या स्वरूपाचे ज्ञान होणे शक्य नाही याच्या प्राप्तीकरता ध्यान करावे तर ध्यानाला लागलेली याच्या प्राप्तीची उत्कंठा कधी थांबत नाही हा सदा दुर्लभ मना आपनो हे साधना निश्चिम हा अर्जुना पुरुषोत्तम हा आत्मा मनाला तर अत्यंत दुर्लभच आहे तसाच कोणत्या साधनेनेही याची प्राप्ती होत नाही
असा हा अर्जुना अमर्याद पुरुषोत्तम आहे. हा गुणत्रयारहित अनादि अविकृत व्यक्तिशी अतीत सर्वरूप हा त्रिगुणरहित आहे व अनादि म्हणजे उत्पत्तीरहित व कधी बदलणारा नव्हे किंवा कार्यदशेला न येणारा अथवा ज्याच्यापासून काही उत्पन्न होत नाही, ज्याच्यापासून काही उत्पन्न होत नाही असा आहे. त्याप्रमाणे कोण्या एका व्यक्तीतच आहे असे नसून सर्व तोच झाला आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान प्रिय हो. माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रिय हो. जगद्गुरु तुकाराम महाराज प्रिय हो. बोल बजरंग बली प्रिय हो. जय जय रघुवीर समर्थ.